Hello dear students, in today's lecture we are going to discuss one proof, that is I is equal to E. म्हणजेच अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ इमर्जन्स हे दोन अँगल्स इक्वल असतात, हे एक प्रूफ आपण बघणार आहोत. आणि कॅन यू टेल मधला एक क्वेश्चन, असे दोन आपण क्वेश्चन्स आहेत ते डिस्कस करणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल आपण बघूयात अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ इमर्जन्स हे दोन्ही इक्वल कसे असतात. सो ते सांगण्यासाठी परत आपण एक रिफ्रॅक्शन ची प्रोसेस दाखवूया. याच्यामध्ये हा आपला ग्लास स्लॅब आहे. त्यानंतर मी आधी नॉर्मल ड्रॉ करून घेते. दिस इज इन्सिडंट रे, त्यानंतर हा रिफ्रॅक्टेड रे, हा पॉईंट ऑफ इन्सिडन्स ए बी ह्याला मी नाव दिलं. नॉर्मल आहे सपोज, हा सी डी हा रिफ्रॅक्टेड रे झाला. त्यानंतर ई एफ हा नॉर्मलचं नाव दिलं आणि एन हा आपला पॉईंट ऑफ इन्सिडन्स झाला. हे फर्स्ट रिफ्रॅक्शन झालं. इन केस ऑफ सेकंड रिफ्रॅक्शन मी इथे परत एक नॉर्मल, हा पॉईंट ऑफ इन्सिडन्स झाला. हा आपला पी क्यू आर एस हा सरफेस होता. आता एस आर ह्या साईडवरती हा जो पॉईंट ऑफ इन्सिडन्स आहे त्याला मी सपोज एम नाव दिलं आणि हा मी एक नॉर्मल ड्रॉ केला. थोडंसं वाकडं तिकडं हे हातानं काढलेलं आहे. सो हा एक नॉर्मल मी ड्रॉ केला इथे. आता बघा ह्या सेकंड रिफ्रॅक्शनसाठी आता हे वरचं सोडून द्या, खालचा ही रिफ्रॅक्शनची प्रोसेस होताना अगेन ग्लासमधून लाईट रे एअरमधून मध्ये जात असताना सेकंड रिफ्रॅक्शन होतं. अँड इन दॅट केस दिस इज इमर्जंट रे. ह्याला मी ए बी सी डी हा होता, जी एच समजा मी, ह्या जी एच हा आपला इमर्जंट रे झाला. आता या इन्सिडंट रेनी नॉर्मलशी केलेला अँगल, अँगल ऑफ इन्सिडन्स, या रिफ्रॅक्टेड रेनी नॉर्मलशी केलेला अँगल, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, या इन्सिडंट रे आता सेकंड रिफ्रॅक्शनसाठी हा इन्सिडंट रे झाला आणि हा झाला आपला अँगल ऑफ इन्सिडन्स, याला मी आय डॅश म्हटलं. आणि हा अँगल ऑफ इमर्जन्स मी याला ई म्हटलं. ओके, आता आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, आय इज इक्वल टू ई म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ इमर्जन्स, हे प्रूव्ह करायचं आहे. आता ह्यासाठी बघा, जसं आता मी तुम्हाला सांगितलं रिफ्रॅक्शन ह्या दोन पॉईंट्सना होतं, एक पॉईंट एनला आणि दुसरं पॉईंट एममध्ये. आता फॉर फर्स्ट रिफ्रॅक्शन पहिलं रिफ्रॅक्शन होताना ॲट पॉईंट एन या पॉईंटला काय आहे, आपण जेव्हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सांगतो फॉर फर्स्ट रिफ्रॅक्शन ॲट पॉईंट एन, मला जेव्हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायचा आहे कुणाचा, ग्लासचा, सेकंड मीडियमचा विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट, तर तेव्हा मी कसा लिहिणार रे, त्याचं फॉर्म्युला काय आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेलं होतं. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मी एन म्हटला, सेकंड मीडियम आपलं ग्लास आहे आणि फर्स्ट मीडियम आहे एअर. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर जेव्हा मला फाइंड आउट करायचं आहे तेव्हा मी काय लिहिणार, साइन आय अपॉन साइन आर. आपण स्नेल्स लॉ बघितला होता की नाही, त्याच्यात काय सांगितलेलं होतं की साइन आय अपॉन साइन आर म्हणजे काय असतो, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट. नाव ॲट पॉईंट किंवा फॉर द फर्स्ट रिफ्रॅक्शन ॲट पॉईंट एन the second medium is glass, the first medium is air and hence त्यांचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स साइन आय अपॉन साइन आर मी असं मांडलं. सपोज मी याला इक्वेशन नंबर 1 म्हटलं. आता सेकंड रिफ्रॅक्शन होत असताना फॉर सेकंड रिफ्रॅक्शन, सेकंड रिफ्रॅक्शन कुठं झालंय रे, पॉइंट एमला, ॲट पॉइंट एम. आता सेकंड रिफ्रॅक्शन होताना ग्लास हा आपला मीडियम 1 आहे आणि एअर हा आपला मीडियम 2 आहे. नाव इन ऑर्डर टू कॅल्क्युलेट द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर विथ रिस्पेक्ट टू ग्लास, म्हणजे परत सेकंड मीडियमचाच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायचा आहे आपल्याला, बट इथे सेकंड मीडियम आहे एअर. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर विथ रिस्पेक्ट टू ग्लास म्हणजेच सेकंड मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम, परत आपण साइन आय अपॉन साइन आरच करतो. आता इथे साइन आय म्हणजे आय डॅश आहे आणि साइन आर म्हणजे आर जो आहे इथे आपला ई आहे. सो हिअर आय विल राईट साइन आय डॅश अपॉन साइन ई.
याला मी इक्वेशन नंबर 2 म्हटलं. कळालं इथंपर्यंत? काही अडचण आहे का? फर्स्ट रिफ्रॅक्शनसाठी साईन आय अपॉन साईन आर घेतलं. सेकंड रिफ्रॅक्शनसाठी आय म्हणजे आय डॅश आहे आणि आर जो आहे आपला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन त्याला आपण ई म्हटलं आहे, होय की नाही, म्हणून इथे मी ई घेतलं. आता बघा हां, जसं आपण हा साईन आय अपॉन साईन आर इज इक्वल टू कॉन्स्टंट हे शिकलो आहे, तर रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस जे असतात, दोन मीडियमचे रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस यांच्यामध्ये एक कोरिलेशन असतं आणि ते कोरिलेशन काय आहे? आपल्या टेक्स्टबुकमध्ये ते कोरिलेशन दिलेलं नाही, बट दोन मीडियाचे रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस हे एकमेकांशी इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतात. हे एक लक्षात ठेवा. कुठल्याही दोन मीडिया म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम विथ रिस्पेक्ट टू सेकंड जर समजा आपण घेतलं आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट, असं उलट जेव्हा आपण घेतो तेव्हा हा फर्स्ट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा दुसऱ्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सशी इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतो. आता हे मी मांडणार कसं बघा हां, हियर इथं दाखवते. हियर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर आणि इथे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर विथ रिस्पेक्ट टू ग्लास असे दोन घेतलेत आपण. आणि आत्ता मी काय सांगितलं? अकॉर्डिंग टू दॅट लॉ हे दोन्ही रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस एकमेकांना इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतात. सो रिफ्रॅक्टिव्ह किंवा मी आर आय म्हणते इथे, आर आय ऑफ टू मीडिया इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू ईच अदर. हे लक्षात ठेवा हां, हे आपल्याला टेक्स्टबुकमध्ये सांगितलेलं नाही. आणि हे जे डेरिवेशन आहे आय इज इक्वल टू ई, हे डेरिवेशन याच्यावरती डिपेंड आहे. बरेचदा आपल्याला प्रूव्ह करता येत नाही. हा क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्ससाठी विचारला जातो बरं काय स्टुडंट्स. आता ह्याच्यावरती बेस्ड पुढे आपल्याला काय सांगायचं आहे बघा. आता इथे फर्स्ट मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजेच सेकंड मीडियम इथे ग्लास आहे एन आणि एअर इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर विथ रिस्पेक्ट टू ग्लास. हे जे लिहिलंय ना मी ते इक्वेशनच्या फॉर्ममध्ये असं लिहिता येईल आपल्याला. आता बघा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ह्या दोघांचा आपल्याला इथे यूज करायचा आहे. मी इथे काय लिहीन बघा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर म्हणजे साईन आय अपॉन साईन आर आहे बरोबर. मी इथे लिहीन, इथे याच्या जागी मी हे लिहिते. सो साईन आय अपॉन साईन आर इज इक्वल टू 1 अपॉन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर विथ रिस्पेक्ट टू ग्लास म्हणजेच हे. सो इथे मी हे लिहीन म्हणजेच काय येईल 1 अपॉन साईन आय डॅश अपॉन साईन ई. इथंपर्यंत काही अडचण आहे का? हां, सोपं आहे की नाही? फक्त कोरिलेशन आपल्याला काय दाखवायचं आहे हे समजलं की पुढचं तुम्हाला इझी जाणार. आता मला काय मिळालं? साईन आय अपॉन साईन आर. आता हे 1 अपॉन साईन आय डॅश अपॉन साईन ई आहे. मग हे मी रिव्हर्स करू शकेन, चेंज करेन त्यांचे साईड्स. जे न्यूमरेटरला आहे ते डिनॉमिनेटरला. म्हणजेच मला इथं काय मिळालं बघा, साईन ई अपॉन साईन आय डॅश बरोबर. हे चेंज झाले. आता बघा हां, या केसमध्ये आपण काय शिकलो होतो? आर आणि आय डॅश हे दोन अल्टरनेट अँगल्स आहेत आणि म्हणून ते इक्वल आहेत. आता बघा मी इथे लिहिते, हियर आर इज इक्वल टू आय डॅश, होय की नाही? का तर ते अल्टरनेट अँगल्स आहेत. मग इथे आयदर मी आय डॅशच्या जागी आर लिहीन किंवा आरच्या जागी आय डॅश लिहीन. दोन्ही सेम लिहीन. दोन्हीकडे आयदर आर आर किंवा दोन्हीकडे आयदर आय डॅश तुम्ही काही पण लिहू शकता. सो मी इथं काय लिहिते बघा आता, साईन आय अपॉन साईन आर इज इक्वल टू साईन ई अपॉन साईन आर. दोन्ही मी आर आर घेतले. आता दोन्ही हे डिनॉमिनेटर सेम आहेत आणि म्हणून मला काय मिळालं, साईन आय
इज इक्वल टू साइन ई, आणि म्हणून अँगल आय इज इक्वल टू अँगल ई. सो आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं. ओके, म्हणून इथं आपण सांगू शकतो की अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ इमर्जन्स. हे प्रूफ तुम्हाला 3 मार्कांसाठी विचारलं जातं. सोपं आहे. इथे फक्त हे लक्षात ठेवा की दोन मटेरियलचे रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस हे एकमेकांना नेहमी इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतात. हे लक्षात राहिलं की तुम्हाला हे आपोआप लिहिता येईल. इथे तुम्ही आरच्या जागी आय डॅश लिहिलं तरी चालेल. हे दोन्ही अँगल्स इक्वल आहेत असं सांगायचं, म्हणून त्यांचा बेस जो आहे डिनॉमिनेटर तो सेम झाला, आणि म्हणून आय साईन आय इज इक्वल टू साईन ई, म्हणून अँगल आय इज इक्वल टू अँगल ई. हे आपण प्रूव्ह केलं. आता ह्या केसमध्ये सेकंड जे आपलं प्रूफ म्हणूयात किंवा एक्झाम्पल म्हणूयात, काय आहे बघा. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम इज 2n1 अँड दॅट ऑफ थर्ड मीडियम विथ रिस्पेक्ट टू सेकंड मीडियम इज 3n1. सो व्हॉट अँड हाऊ मच इज 3n1 असा प्रश्न विचारलेला आहे. आता आपल्याला 3n1ची व्हॅल्यू काढायची आहे. मग 3n1 म्हणजेच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ थर्ड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट, बरोबर. आता बघा हां, आन्सर लिहिताना रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ थर्ड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ थर्ड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट हे लिहिताना व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम 1 अपॉन व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम 3 असं म्हणू शकतो की नाही. सो इथे मी एक इक्वेशन तयार करू शकते, दॅट इज 3n1 इज इक्वल टू V1 अपॉन V3. कळतंय का. जसं आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम विथ रिस्पेक्ट टू सेकंड शिकलो किंवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट शिकलो, तसं इथं आपल्याला काय करायचं आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ थर्ड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट विचारलं आहे की नाही, म्हणून V1 अपॉन V3 घेतलं. हां, आता बघा या हे जे इक्वेशन सपोज मी याला नंबर 1 म्हटलं, या इक्वेशनला मी V2 डिव्हाइड आणि मल्टिप्लाय म्हणजे त्याच्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्हीला V2 मल्टिप्लाय करते. मला ह्या दोघांच्या मधलं कोरिलेशन ह्याच्याबरोबर दाखवायचं आहे. ओके, म्हणून मी काय करते, हे जे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर आहे त्याला V2 मल्टिप्लाय करते. मल्टिप्लाइंग बाय V2 ह्या पूर्ण इक्वेशन V1 अपॉन V3 ही जी बाजू आहे त्याला मी V2 दोन्ही साईड्सना मल्टिप्लाय करेन. 3n1 इज इक्वल टू V1 अपॉन V2 इंटू V2 अपॉन V3. आता तुम्ही म्हणाल असं का, तर मला ह्या दोघांचं कोरिलेशन ह्या थर्ड वनशी आहे हे दाखवायचं आहे. ओके, म्हणून दोन्ही बाजूंना V2 मल्टिप्लाय केलं म्हणजेच काय, एकदा V2 न्यूमरेटरमध्ये आला, एकदा V2 डिनॉमिनेटरमध्ये आला, आणि मल्टिप्लाय जेव्हा करतो त्यावेळेस सिक्वेन्स मॅटर करत नाही, होय की नाही. म्हणून मला असा सिक्वेन्स हवा होता, म्हणून मी वरती इथे ह्या बाजूला V2 घेतलं आणि इथे डिनॉमिनेटरला V2 दोन वेगवेगळं असं मल्टिप्लाय केलं. आता याचं कोरिलेशन किंवा ह्याचा यूज आपल्याला पुढे कसा होतो ते बघा. 3n1 इज इक्वल टू, आता मला सांगा V2 बाय V3 म्हणजेच काय असतं, सॉरी V1 बाय V2 म्हणजेच आपला 2n1 झाला, बरोबर की नाही. V1 अपॉन V2 म्हणजेच 2n1 आणि V2 बाय V3 म्हणजेच 3n2. इथंपर्यंत काय अडचण आहे का बघा. सो या दोघांच्या मध्ये कोरिलेशन आपल्याला दाखवायचं आहे, म्हणून 3n1 बरं त्याच्या आधी आपण एक लाईन मी इथं लिहिते, ॲज V1 अपॉन V2 इज इक्वल टू 2n1. सेकंड मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट जे आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं म्हणजेच V1 अपॉन V2 आहे. सिमिलरली V2 अपॉन V3
म्हणजेच काय आहे, थर्ड मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू सेकंड आहे, म्हणून त्याला आपण म्हणूया 3n2. आता V1/V2च्या जागी मी ही व्हॅल्यू लिहीन, V2/V3च्या जागी मी ही व्हॅल्यू लिहीन आणि माझं इक्वेशन हे जे आहे ते काय होईल, ह्या इक्वेशनमध्ये 3n1 इज इक्वल टू V1/V2 म्हणजेच 2n1 इंटू V2/V3 म्हणजेच 3n2. सो आय विल गेट द कोरिलेशन लाईक दिस. म्हणजेच आता हे इलॅबरेट कसं करायचं, तर थर्ड मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट हा काय आहे, सेकंड मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट आणि थर्ड मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू सेकंड ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे. सो व्हॉट इज 3n1? 3n1 म्हणजे ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे आणि हाऊ मच, तर ही जी काही व्हॅल्यू तुमची येईल ती त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं की तुम्हाला थर्ड मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम मिळणार. काय सॉल्व केलं परत एकदा शॉर्टमध्ये सांगते बघा. आपल्याला ह्या दोन व्हॅल्यूज दिल्यात आणि हे विचारले, म्हणून आपल्याला जे विचारले त्याला मी व्हिलॉसिटीच्या फॉर्ममध्ये मांडून घेतलं. थर्ड मीडियमचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट विचारलं आहे आणि म्हणून व्हिलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम 1 अपॉन व्हिलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम 3 ह्याला मी असं इलॅबरेट केलं. आता मला ह्या दोघांचं कोरिलेशन ह्याच्यासोबत दाखवायचं आहे, म्हणून मी दोन्ही साईड्सना न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला V2 मल्टिप्लाय केलं. मल्टिप्लाय करताना सिक्वेन्स मॅटर करत नाही आणि म्हणून मी V1/V2 इंटू V2/V3 असा मला हवा तसा सिक्वेन्स घेतला. मला असाच का हवा होता, कारण ह्या दोघांचं मधलं कोरिलेशन ह्याच्याशी कुठंतरी आपल्याला कनेक्ट करता येतं म्हणून. आता आपण जे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स शिकलो आहे V1/V2 म्हणजेच 2n1 असते आणि V2/V3 म्हणजेच 3n2 असतं. सो इथे या दोन व्हॅल्यूज पुट करून मला फायनल इक्वेशन ह्या पद्धतीनं मिळालं. सोपं आहे. 2 किंवा 3 मार्क्ससाठी हे विचारलं जातं आणि I=E हे जे प्रूफ आपण बघितलं ते कंपल्सरी तुम्हाला 3 मार्क्ससाठी विचारलंच जातं, हमखास विचारलं जातं. तुमच्या एक्सरसाइजमध्ये देखील तो क्वेश्चन आहे की प्रूव्ह दॅट अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ इमर्जन्स. तर कशा पद्धतीनं प्रूव्ह केला हे लक्षात आलं असेल तुम्हाला. होपफुली तुम्हाला हे जे लेक्चर आहे ते आवडलं असेल. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूयात. नेक्स्ट लेक्चरमध्ये ह्याच्या पुढचा पार्ट बघूया.